आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ग बाई सर्व काय ग, ह्या बॅगा कोणाच्या? तुम्ही कुठे निघाला का काय? अगं बाई हे असं अचानकच कुठे निघालाय? आम्ही तिघी जणी काही दिवसांसाठी बाहेर चाललोय. तिघं म्हणजे? अनु पण येते तुमच्या सोबत का? तुला काही प्रॉब्लेम आहे? सुंदरी असं वाकड्यात का बोलतेय तू? अगं हक्क आहे त्याचा, नवरा आहे तो तिचा, आणि ती त्याच्यावर राहायला तयार आहे म्हटल्यावर त्याला कळायलाच हवं ना तुम्ही कुठे चाललात ते. आई असं ठरवलंय, पण प्रत्यक्षात ते एकत्र आलेले नाहीयेत ना. आणि अनु मॅडम पण काही निर्णय घेऊ शकतात ना. हे बघ, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण काल घरात जे काही झालं ते तुला माहिती आहे, आणि दुसऱ्याच दिवशी अनुला असं बाहेर घेऊन जाणं मला योग्य वाटत नाहीये. त्याचा विचार तू करू नकोस. आम्ही आहोत, आम्ही काळजी घेऊ. अगं सरू, पण सावीला काय सांगायचं? तुला माहितीये ना, तुझ्याशिवाय ती एक मिनिट पण राहत नाही. आई हे बघ, तिला जे काही सांगायचं मी तिला सांगितलंय, आणि जर गरज पडली तर तिचा बाबा आहे ना. आणि मालू, दोघींबरोबर चाललीस तू, पण तुला सुंदरी आणि अनु दोघींची पण काळजी घ्यायची, लक्षात ठेव. हो तर मी घेईन की दोघींची काळजी, तुम्ही नका काळजी करू. हा अगं पण बस, आता अजून काही प्रश्न नकोत. आम्ही व्यवस्थित जातो आणि व्यवस्थित येतो. काही गरज पडली तर भाऊजींना कळवेन. निघतो. काकू येते मी. आल्यावर तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या, आणि ज्या कामासाठी चालला त्यामध्ये यशस्वी होऊन या. सुंदरी बघ, मला ही योग्य वाटत नाही. ह्याच्यात फार रिस्क आहे. रिस्की? गेली 6 वर्ष अनु मॅडम तुझ्यासोबत राहत आहेत, तेही रिस्क मध्ये. आणि मुळात आता अनु मॅडमला इथे ठेवून जाणं जास्त रिस्की वाटते मला तुझ्या. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आत्ता चाललोय, पण आम्ही गेल्यानंतर सावीला काही खोटं नाटं सांगण्याचा प्रयत्न करू नको. कारण याआधी मी अनु मॅडममुळे गप्प बसले, पण इथून पुढे नाही. आणि तसंही भाऊजी आहेतच लक्ष ठेवायला. सांभाळून जा. हा, छान वाटतंय ग. कसलं टेन्शन नाही, कोणाची भीती नाही. थँक्यू. खरंच छान वाटतंय ना. अहो, यासाठीच तर प्लॅन केला होता सगळं. आणि आता आपण इथून पुढे जिथे जाणार आहोत ना, तिथे गेल्यानंतर तुम्हाला अजून छान वाटणार. फक्त तुम्ही रिलॅक्स राहा, मनावरती कुठलंही दडपण ठेवू नका. पण कुठे जातोय आपण? कळेल. मालती, तुला माहितीये का आपण कुठे जातोय?
अहो कुठे म्हणजे पिकनिकला जातोय आपण. हो खरंच? आदित्य, अरे काय चाललंय? सुंदरी कुठे घेऊन गेली अनुला? हे सगळं मला माहित असेल असं वाटतं का तुला? त्या घरात कोण काही सांगतं का मला? आता अनु माझी बायको आहे, ती कुठे चाललीये, कशासाठी चाललीये, बरं तिकडे जाऊन काय करणार, काही सांगायला हवं मला की नको? सगळ्यांसमोर म्हटलं होतं जाऊ नका, हे रिस्की वाटतंय मला, जाऊ नका. ऐकलं माझं कोणी? नाही ऐकलं. आणि मला ना खरंच भीती वाटते, ही सुंदरी काहीतरी गडबड करणार आहे. अरे खरंच मी म्हंटल ना तुला असं काही होणार नाही, तू शांत हो बघू. आई तू हे मला सांगतेस की समजावतेस? बरं माझं सोड ग, तुला तरी किमान सांगितलं पाहिजे ना कुठे चाललीये, कशासाठी चाललीये. आई मी तुला सांगतोय, सुंदरीच्या मनात माझ्याविषयी प्रचंड राग आहे आणि तोच राग ती अनुच्या मनावर पण बिंबवेल. मला 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 भीती वाटते. प्लीज काहीतरी कर आणि फाइंड आउट कर कुठे गेलेत ते. प्लीज प्लीज. हे बघ मी मंगलताईंशी बोलते, सुंदरींनी त्यांना सांगितलं असेल ती कुठे गेली ते. तू धीर नको सोडूस आदित्य, शांत राहा. ही सुंदरी अजून काय काय करणार आहे कळत नाही मला. आलो आपण. मम्मा किती मोठं घर आहे. अनु मॅडम काय झालं? हे घर कोणाचं आहे? का तुम्हाला नाही आवडलं? नाही नाही, खूप छान आहे अगं, म्हणून विचारलं. चला आज जाऊया. अनु मॅडम उघडा द्या. अनु मॅडम, हा काय आवडलं ना घर? म्हणजे छान आहे ना? हो घर खरंच खूप छान आहे. सांग ना सुंदरी, कोणाचं घर आहे हे? माझ्या एका खास मैत्रिणीचं आहे. तिच्या लहानपणी ती आणि तिची आई या घरात राहायचे.
मी म्हणलं आपल्याला चेंज हवा होता तर इथेच यावं तिच्या घरी. आवडलं तुम्हाला घर? Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Above the world so high, like a diamond in the Sky. yeah. Johnny, Johnny, Yes, Papa. eating sugar, No, Papa. telling lies. No, Papa. Open your mouth. Ha ha ha. काय झालं मॅडम? आवडलं तुम्हाला पुस्तक? हो हो, पण ते लहान मुलांचे पुस्तक आहेत. या घरात कोणी लहान मूल होतं का? सांगितलं ना मी तुम्हाला, माझी ती खास मैत्रीण तीच राहत होती इथं. ऐका ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दरवाजाची कडी काढूनच ठेवली होती. ठीक आहे, 1 मिनिट हा. अनु मॅडम, हा, तुम्ही यांना ओळखता? ओळखलं? नाही, नाही ओळखलं मी यांना. अगं मी अनु मॅडम, तुम्ही आता खूप थकला असाल, आपण खूप वेळ झालं. तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा फ्रेश व्हा, पाणी वगैरे घ्या. मला ते घेऊन जा. हे काय झालंय माझ्या अनुचं? लहानपणापासून मी तिच्या सोबत होते. भारी अवखळ पोरगी होती, घरभर फिरून दंगा करायची. मला ना ती मावशी म्हणायची. सुधाताई तर मला बहीणच मानायच्या. नोकरासारखं त्याने कधीच वागवलं नाही मला. तिचं सगळं बालपण इथं गेलं, मग ते पुण्याला गेल्या. तरीही हे घर मीच सांभाळलं. अनु येईल, ते सांभाळेल असं वाटत होतं मला, पण ती आलीच नाही. तिच्याबद्दलचे सगळे मार्गच खुंटले, पण ती तर मला ओळखतच नाहीये. मावशी प्लीज शांत व्हा, रडू नका. मावशी प्लीज, हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की अनु मॅडमना गेल्या 6 वर्षाच्या आधीचं काहीच आठवत नाही, आणि म्हणूनच मी त्यांना
त्यांच्या लहानपणीच्या घरी घेऊन आलो, जेणेकरून या घराला बघून, तुम्हाला बघून, घरातल्या वस्तू बघून त्यांना काहीतरी आठवेल. मागची 6 वर्ष खूप भोगले हो त्यांनी. तेव्हा सगळं आठवू दे रे बाबा. फुलासारखी कोमल, फुलपाखरासारखी बागडणारी माझी. आठवेल ना तिला सगळं? आठवायलाच हवं, कारण त्यांची मुलगी तिच्या आईची वाट बघते. चला पुढे वरती. कुठं अरे तेच तर दाखवतेय. कुठं अगं तिथेच घेऊन चालली तुला. गिफ्ट काय? चल 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 चल. हा हा सांग ना. ओके उघडू डोळे. हा. सरप्राईज. वाव, गिफ्ट. बघ तरी. हा हळू 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 हळू. वाव, वाव, टेडी बियर. आवडलं का? You are the best mother. अनु, हे गिफ्ट जपून ठेवा. मोठी होशील तेव्हा कदाचित मी नसेन तुझ्या बरोबर. तेव्हा हे टेडी बिअर बघितलं की तुला वाटेल तुझी मम्माच आहे तुझ्यासोबत. अनु मॅडम, आपली सोय खालच्या खोलीत केली आहे, इथे नाही. सुंदरी ऐक ना, आपण या खोलीत थांबूया का प्लीज? इथे आवडली तुम्हाला खोली? हो, मला असं वाटतंय की या खोलीत मला शांत झोप लागेल. मग इथेच थांबू. थँक्यू. इथे आल्यापासून ना मला खूप शांत आणि छान वाटतंय ग. मंगलताई, काय चाललंय सुंदरीचं? का? काय झालं आता? काय केलं तिने? काय झालं म्हणजे? इतका कसला गर्व म्हणते मी. अनुच्या अशा अवस्थेत 2 दिवस ती कुठेतरी घेऊन गेली अनुला. कशासाठी आणि कुठे? आणि काही विचारलं तर काही सांगतही नाही मुलगी. तुम्हाला तरी आवडलंय काही सगळं? आपल्याला आवडण्याचा आणि ना आवडण्याचा प्रश्नच येत नाहीये. हे बघा, सरूनी जेवढं केलंय का नाही अनुसाठी, तेवढं आपल्यापैकी कोणी सुद्धा केलेलं नाहीये. अगदी तुमच्या मुलानं आदित्यने पण नाही. तो सारखी जी आपल्या प्रेमाची दौंडी पिटतो का नाही, माझं तिच्यावरती प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, पण त्याने सुद्धा काही केलेलं नाहीये. तेव्हा विश्वास ठेवा, सरू जे पण काही करेल ना ते अनुच्या भल्यासाठीच असणार आहे. नाही नाही नाही, हे चुकीचं आहे. माझ्या मुलाचा संसार पुन्हा उभा राहतोय हे सुंदरीला बघवत नाहीये. अनुला उमगलं ना की आदित्याचं तिच्यावर किती प्रेम म्हणून तिने हा निर्णय घेतला. पण सुंदरी कायम माझ्या मुलाच्या स्वप्नांच्या आड येत गेली. शशीताई, तुम्हाला खरंच असं वाटतं का हो की अनुचा विश्वास बसलाय, आदित्यचं तिच्यावरती खूप प्रेम येते? तिला बेशुद्ध ठेवणं, तिची मेमरी परत येऊ नये म्हणून तिला इंजेक्शन देणं, तिला चुकीची ट्रीटमेंट देणं, हे सगळं ऐकल्यावर पण अनुचा विश्वास बसलाय आदित्यवर असं वाटतंय का तुम्हाला? बास,
खूप ऐकून घेतलं मी आतापर्यंत. तुम्ही सुंदरीला विचारा ती कुठे गेली येते. तुम्हाला कळलं की आम्हाला कळवा, इतकंच. काय झालं ह्या शशीताईंना? का अशा बघतात ह्या? गोळ्या. सुंदरी, मला ना इथे आल्यापासून काहीतरी विचित्र स्वप्न पडतायत. म्हणजे कळत नाहीये मला की ती नेमकी स्वप्न आहेत का भास होत आहेत. तुम्हाला नक्की काय दिसतंय स्वप्नात? नाही म्हणजे मला असं तुला नीट सांगता येत नाही की मला नेमकं काय दिसतंय. पण नाही मला काय वाटतंय ना, मी खूप जास्त विचार करते ना, म्हणून ते सगळे भास होत आहेत मला इथे आल्यापासून. नाही पण तुम्ही जरा असा आठवायचा प्रयत्न करा ना. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय नेमकं? काही ओळखीचं दिसतंय का? तुम्ही आधी पाहिलंय असं काही दिसतंय का? नाही काही नाही आठवते मला. नाही. बरं, रिलॅक्स. आता तुम्ही झोपा, रात्र खूप झालीये. तसे उद्या सकाळी आपल्याला लवकर उठून एका ठिकाणी जायचंय. कुठे? एक अनाथ आश्रम आहे तिथे.